चल दिन्याले उठवतो, गावाला जायला लागन आज. उठून नाही राहिला, रात्री खूप वेळ मस्ती करते. आता सकाळी निघलं तर लवकर जाणं होते. काय करून राहिले किचनमध्ये मी आहे. उठली तर मला वाटलं बाथरूमला गेली असेल. काय करून राहिली सकाळी सकाळी, भांडे वाजून राहिले. काय करून राहिली सकाळी सकाळी, एवढा मोठा डब्बा घेऊन काऊन पकडून नाही उभी. मला वाटलंच भांड्याच्या आहे ना, तर उठली असन भांड्याच्या आवाजाच्या आहे ना. मी उठलीच आहे, सोफ्यावर बसली होती. मी विचार करून राहिली का गावाला पटकन जा. दिनेले उठून राहिली तर दिने उठून नाही राहिला. सकाळी सकाळी पटकन जाणं होते. पण मला तू सांग, सकाळी सकाळी तू एवढ्या सकाळी काय करून राहिली होती. मी काऊन अशी बोलून राहिली मी सांग ना, काय करून राहिली होती. डब्बा ठेवून तो मी ना तेव्हाची बेसन पाहून राहिली होती. बेसनच नाही दिसून राहिलं कोण्या डब्यात आहे तर. उठल्या उठल्या तुला बेसनाची काय गरज पडली. तू का आज बेसनाचा चहा पिता का. नाही व काही बी नको बोलू तू. मी म्हणत होती का तुला बेसनाचे लाडू लहानपणी किती आवडे. म्हणलं मी उठून करतो आता. तर तुपाचा डब्बा फ्रीजमध्ये आहे मला माहीत आहे, पण बेसनचा डब्बाच नाही दिसे. म्हणून इकडचे तिकडे पाहता पाहताच टाईम झाला मला वाटलंच भांडे आवाज होईन तर उठान तुम्ही. लहानपणी आवडे तर काय मी लाडू खात नाही का. आता काय करून राहिली तू. मीच तर करतो माघारी नेहमी. तुझ्या घरी तू सगळंच खातो, पण मी आता तू गावाला जाशील मग म्हणून करून राहिली होती. सोबत घेऊन जातो थोडेसे, आणि इथं खाणं घेणं होते नाश्त्यात. मला एक सांग, तुला करायचं होते तर मला कुठं होती ना, नाही तर काल रात्री केली असते. पण तुला एकटीला खरंच जमते का. त्या गॅसच्या वट्ट्याला तुझा हात तरी पुरते का. पाणी किती वट्टा उच्ची आहे तो. नाही गॅस खाली घेतली असती ना मी. आपण गॅस तरी खाली घेणं होते का. काही बी करतं. मला काय लाडवाची नवळी आहे. लाडू खाल्लेच पाहिजे मी. पोरी बाईडले नाही राहत कायची नाही हे, पण मायचं मन आहे. मी म्हणलं करून घेतो मी चांगले, तर आवाजच झाला. तू तुझ्या घरी किती काही खात असशील, पण मला तर वाटलं ना आता वहिनी नाही, सून नाही, पाहुणचार नाही झाला, काही नाही केला, म्हणून मला वाटलं का मग द्या थोडेसे लाडू करून. मला काही नाही पाहिजे. मी सांगून काय राहील तुले. मला पाहुणचार एवढं घुमणं फिरणं झालं, बाहेरचं खाणं चालू आहे. कोण केलं. सारे पैसे तर संगीतच देऊन राहिली. मग काय ते गोड पाहिजे, लाडू नाही हे ते. ठेवतो डब्बा. जा तोंड घेऊन धुतलं असेल ना, मी चहा मांडतो. तू चहा मांड काही कर, पण मी करतो लाडू. मला गॅस खाली करून दे. तू नाही मानत का आता. नाही तसं म्हणलं तरी चालते. ठीक आहे, मी चहा मांडतो. तो गॅस खाली करून देतो. कर मग. पण मला लवकर जायचं आहे ना. लवकर घेऊ कर नाही जाऊ उद्या सकाळीच. नाही जाऊ दे, 4-5 दिवस झाले. जाऊ दे, मी दुपारून जाईन मग. ठेवतो पहिले तो डब्बा, ठेव हातचा. जा बस बाहेर बस, मी आणतो चहा करून. चांगला कडक चहा कराच पंजाब. महादेव भाऊ, वहिनी भांडली का. कडक चहा पाहिजे. भांडायला घरी तर पाहिजे. तू बी गेला होता ना. तू केव्हा आला. मी काल सकाळीच आलो. कोण आहे का तिथं. मग एक सिंगल सासू आहे. गमते का तिथं. पार दिवाऱ्या माणूस तू. सारा घाटाचं पाणी पिणारा. तुला काय गमन. घरीच कुठं राहतो तू. एवढ्या मोठ्या मोठ्या ठिकाणी हिंट. तुला त्या गावात खेड्यात गमन का मग. तसं नाही का महादेव भाऊ. काय करू तिथं. रातभर 2 रात्र राहिलो. आलो मग घरी. तिचंही काम पडते. हो का सुनील. तुले त्या दिवशी आला तर मी म्हणलं तो गुस्सात होता. तसाच वागतं का तू पहिल्यासारखा. का गेली तू लत. कोणती लत का पंजाब भाऊ. कोणती लत म्हणतं. जसं काही तुला माहीतच नाही. मी काय म्हणून राहिलो तो. एवढी कडक बायको आहे ना बाई. कायची लत सांगतं मला तू. बापा तू 6-6 महिने तिकडे एकटाच राहते ना. काय बोलतं का पंजाब. चितेची कोड जाते का मेल्याची वाय. तशी त्याची गोष्ट आहे. आज कोणी गिऱ्हाईक नाही आलं का. मीच भेटलो का बकरा बनवायला तुम्हाला. सांग तुया तिकडच्या गोष्टी काही. काय काय करतो तू तिकडे. एवढे दिवस राहतो. कोणते कामं राहते. मी काय सांगू. मला कोणतं काम आहे तर कामाला जावं लागते. आणि कायची मला फुरसत भेटते. तुमचा काही भरोसा नाही. मापासून पुरं ऐकून घ्या आणि चंदाला सांगत जा. खातो मग मी चंदाचा चाल आता. तुले चंदासारखी बायको भेटली कडक म्हणून तू जाग्यावर आहे. नाही तर ते अर्चना वहिनी जास्त सोबती होय तो. पाहिनं कसा पळाला पोराले टाकून. करते म्हणते एकदा फोन. आता ते वहिनी कशी कमावायला लागली तर. मा सोबती बनून का. सोबती का तुमचा नव्हता का तो. पण तो होता तसा तर. त्याच्यावनी आहे का मी. तुले नाही आहेत का त्याचा फोन घेईन. मला काय येते मापासून काहीच नाही. हा कव्हरेज नाही राहत. दिवसभर फोनच कुठं राहते माझं. आणखीन चालला का कामाला आता. किती दिवस आहे. काहून तुम्हाला मी जड झालो का इथं. आहे तर.
आम्हाला काय लय जड झाला तू? किती दिवस आहे बा म्हणलं कामाला चालला का मग? हो जातो आता, राहतो 15 दिवस. मग बाई त्या ठेकेदाराचं काम झालंच आहे. आता कुठं बोलावते आणि काय बोलावते अजून हे नाही आहे, पत्ता नाही आहे. जा ते लागणच. तिथं कोणतं काम होती माकडून? जाऊ दे पंजाब त्याचा. जा चहा कर. शांताबाईनी केव्हा येणार आहे? काय माहीत, येतो तो म्हणे आज, येते का नाही येत तर माहीत नाही. चांगला स्पेशल चहा पाच आज. हो पाचतो ना. दिन्या काय भरलं त्याच्यात तू नाही आहे बॅग मध्ये? काय वय या पुढच्यात आहे ते? तसंच राहू दे. माझ्या मावशीने खेळणे घेऊन दिले होतं, ठेव आहे. आणि ते किंडरच्या चॉकलेटचे खेळणे होय, त्या खाण्याला हात नको लावतो, त्यात राहू दे पूर्ण. काय करते माहित नाही हे पोरग घरी नेऊन. घरी किती कचरा जमा करून ठेवलाय. कचरा नको म्हणू, ते खेळणे होय. आजचा दिवस राहून जा म्हणतो. मावशीला बी काम आहे म्हणून मावशी तर लवकर गेली. तू बी नाही ऐकत. अरे मास्तर नाही ऐकत तो तुला काय ऐकन. तू राहून जा मामा येईपर्यंत. नाही मी नाही राहत, मग आई नाही राहत तर मी बी नाही राहत. अरे राय ना, मामा येते 1-2 दिवस. मामाच्या पोरासोबत खेळतो चांगला. नाही नाही मी नाही राहत. मग येईन ना आम्ही. केव्हा येशील? येईन म्हणता म्हणता तर 2 वर्ष झाले. चंद्रपुरात राहिलेले 2 वर्ष होऊन राहिले ना. पहिल्यांदा आली तू. हे भाऊ बहिणी घरी नाही आहे. मला वाटलं येईन तर आता याची परीक्षा म्हणले 1-2 दिवस पुढच्यात होती म्हणून आली मी. येईन मग मी दिवाळीत. कसंही तुम्ही 2-3 दिवस होते तर गमलं. चांगलं वाटून राहिलं होतं. तू कायले काळजी करतं? येते ना तुझे सुन्न पोरग. पहिले तरी ये तर तू 8-8 दिवस राह. आता तर राहिली तयार नाही आहे तू. पहिले मी एकटी होती, लहान लहान पोरं होते. आता घरचा प्रपंच वाढला. बॅगमध्ये जागा आहे का? नाही तर दुसरा अलग खायला द्यायला लागत. थोडीशी दे 4-5, जास्त नको देऊ. तर 4-5 म्हणजे काय होईन? 4-5 ना भरले मी डब्या बॅगमध्ये नाही तर अलग खायला देतो. दिने बाबाले फोन कर बरं. घ्यायला येईन का म्हणा बस स्टॉपपासून. नाही तर मग आपण पादळ जाशील का एवढा दूर? समजा म्हणा आम्ही येतो म्हणा. मग अशीच तर सांगितलं ना, आता 10 वेळा सांगते कसं माहिती असेल ना बाबाले. बस भेटल्यावर बी आपण मग पोहोचल्यावर मग करू फोन तिथून. हो, तुम्हाला आता बस भेटल्यावर किती वेळ लागते किती वेळ नाही ते तिथे पोहोचल्यावर फोन करतो. गावात गेल्यावर कायचा भेव आहे? घेऊ घेऊ कायचं आहे म्हणा. भर तू काय भरायचा ते मी लाडूचा डब्बा आणतो. दीदी जा बरं एक चक्कर पाहून घेतोय. काही कपडे काही राहिले का त्या खोलीत बेडरूम मध्ये. तूच पाहून घे, मी काय पाहू. जाऊ दे, काही राहिले असं तर काय कुठे जाणार आहे. हा डब्बा आठवणीने ठेवून दे बरोबर. हो ठेवतो. आणि जास्त काही टेन्शन नको घेत जाऊ. तू म्हणे ना ते नाही तर चांगलं वाटते. काही नाही करत, चांगली आहे वहिनी. चांगलीच आहे. तू कुठं वाईट दिसन ते ज्याचं त्यालाच माहीत राहते. जाऊ दे, तू काळजी घे जाऊ. मा सोड. अशी नको बोलू. जायच्या वेळेस मी घेतो तुझी काळजी बी घेन, माई बी काळजी घेतो. ये जो मग दिवाळीला नक्की. तू ना संगीताच ये जो. रडून काल राहिली, पागल झाली का तू? येईन म्हटलं ना मी. आठवण आली तर तू येऊन जात जा. संगीताची काही काळजी नको करू तू. हाय मी, नाही कोणी राहीन तर. पहिले रडणं बंद कर.